हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आणि ही आहे आपली गावाकडची सकाळ. गावाकडे आले ना की असं वातावरण खूप प्रसन्न असतं. ही झाडे वगैरे बघून ना खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर आपलं मॉर्निंग रुटीन, निंबू पाणी आणि शहद म्हणजेच मध. ह्यामध्ये ना बॉडी थोडी डिटॉक्स राहते, म्हणून मी ते सकाळ सकाळी ते पिते. त्यानंतर मी केली थोडी एक्सरसाइज, ती तर करावीच लागते फिट राहण्यासाठी. आणि त्यानंतर मी गेले पूनम अक्काला आणायला, कारण ती बेळगावावरून येणार होती आणि आणि मी आता तिला आणायला जाते. हा सगळा आमचा गावाचा सकाळ सकाळचा यूज. किती छान प्रसन्न वातावरण आहे ना. त्यानंतर आले मी बस स्टॉपवर. हे आमचं गावचं बस स्टॉप आहे. सगळी लोक वाट बघतात, प्रत्येकजणाला कुठे ना कुठे जायचं असतं. सगळे प्रवासी थांबलेत आपल्या बसची वाट बघत आणि सगळेजण वेट करत आहेत. मीही इथे वेट करते, कधी येईल पूनम अक्का म्हणून. सो फायनली तिची बस आलेली आहे आणि आता बघू तिचं रिॲक्शन काय असते, कारण तिला माहिती नव्हतं की मी येणार आहे तिला न्यायला. खरंच खूप छान असेल, तिलाही खूप बरं वाटेल मी आले होते म्हणून. सगळी लोक उतरत आहेत पण ती नाही उतरत आहे. आपण समोरून जाऊन तिला सरप्राईज देऊयात. खरंच तिला खूप छान वाटेल बघून, पण ती अजून उतरली नाही आहे. आपण जाऊयात आणि बघूयात. बस पूर्ण खाली आहे. बसमध्ये सगळे प्रवासी आहेत पण ती नाही आहे. मलकापूरचा स्टॉप होता आणि ती नाही आहे. 1 मिनटं गाईस. आणि ही आपली पूनम अक्का, जी एक स्टॉप आधीच उतरली होती, म्हणजे बस स्टॉपच्या पाठी उतरली होती. पण मी किती घाबरले होते खरंच. त्यानंतर मी आणि तिनेसुद्धा नाश्ता केला. माझा उपवास होता त्यामुळे मी शाबूवडा घेतला होता. तिला कांदेपोहे दिले, कारण तिला खूप भूक लागली होती. पण फायनली ती भेटली. त्यानंतर आम्ही चहा घेतला, तिलाही चहा दिला. गरम गरम चहा. सगळं टेन्शन गेलं. मला वाटलं ती खरंच कुठेतरी हरवली आहे. त्यानंतर घरी येऊन मी बनवली वाटाण्याची आमटी, म्हणजे मटरची, कारण आता मटार खूप स्वस्त झालेत. सगळीकडे बघेल तेवढे मटरच आहेत बाजारमध्ये. त्यानंतर मी मटरची आमटी केली. त्यानंतर गेले मी काकींच्या घरी, कारण आम्हाला उद्या दुसरीकडे जायचं होतं, त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि ह्या दोघींची मस्ती सुरू आहे, हाय हाय करून. आणि पुढे हे 2 बॉडीगार्ड आहेतच, सोडायला आलेत मला. ह्यांचं दोघींचं नाव सिद्धी रिद्धी, छोट्या बहिणी आहेत माझ्या. बालपण किती छान असतं ना. त्यानंतर इथे ही मुलं खेळत आहेत. पण ह्यांना बघून खरंच लहानपण आठवलं. लहानपणी किती खूप मजा होती ना. असं वाटतं की लहानपणच खूप चांगलं होतं. पण ह्यांची इथे भांडणं सुरू आहेत. आणि त्यांची भांडणं बघून तिथे त्यांची आजी पण बाहेर आली. खरंच हे सगळं बघून ना लहानपणाची आठवण झाली. सो आजचा हा व्लॉग इथे संपतोय. बाय.